नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आज आपण पूर्णांक संख्या बघूया। पूर्णांक संख्या म्हणजे काय? ही जी संख्या रेषा दिलेली आहे त्या संख्येवरती जे हे अंक दिलेले आहेत त्याला हे पूर्णांक संख्या असे म्हटले जाते। आता इकडे उजव्या साईडला आपण जे वाचन करतो त्याला धन पूर्णांक म्हणतात आणि डाव्या साईडला जे वाचन करतो त्याला आपण ऋण पूर्णांक असे म्हणतात। तर याचे वाचन कसे केले जाईल? 1 2 3 4 असे अनंतपर्यंत। पण याचे वाचन -1 -2 -3 -4 -5 -6 -7 म्हणजे हे ऋण पूर्णांक। 1 2 3 4 5 6 7 8 अशा अनंत म्हणजे 1 ते 100 पर्यंत ज्या एकामागे एक संख्या येतात त्यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या असे म्हणतात। आता याच्यामध्ये 0 1 2 3 4 5 6 7 8 यांना पूर्ण संख्या म्हणतात। तसेच -7 -6 -5 -4 -3 -2 आणि 0 1 2 3 4 5 6 हे जसे की या संख्या रेषावर जे अंक दिलेले आहेत त्यांनाच पूर्णांक संख्या असे म्हणतात। आता 1 2 3 4 यांना धन पूर्णांक संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ 1 2 3 4 जे रेषाखंड जे आहे संख्या रेषा, त्या संख्या रेषेवरची उजवी जी साईड आहे ते धन पूर्णांक आहे। आता याचे वाचन कसे करायचे? -4 -3 -2 -1 यांना धन पूर्णांक असे म्हणतात याला। आणि 0 हा अंक धनही नाही आणि ऋणही नाही, तो आरंभ बिंदू आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इथेच थांबूया आणि पुढच्या तासिकेमध्ये आपण रोमन अंक अभ्यासूया। चला तर बाय। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।